नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनपूर्वक स्वागत करते. नजर टाकूयात महाराष्ट्रभरातल्या घडामोडींवर. महाराष्ट्रभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महावीर जयंती उत्साहात साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राजकीय आणि आर्थिक स्थैर्य दिलं. खासदार शरद पवार यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मुंबईत वक्तव्य. वाशिम जिल्ह्यात तापमान 42°C वर. उन्हाच्या कडाक्यामुळे टरबूजाची मागणी वाढली. जिंतूरमध्ये भीषण अपघात. एसटी चालकाने 8 मोटरसायकल आणि 2 4-चाकी वाहन उडवले. पाहुयात बातमी पंढरपूर येथून. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या वर्जलेपाविषयी मंदिर समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक घेण्यात आली आणि यामध्ये मंदिरातील दोन्ही मूर्त्यांची विशेष काळजी घ्यायला हवी असंही त्यांनी सांगितलं. पुरातन काळापासून वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील दोन्ही मूर्तींची विशेष काळजी घ्यायला हवी. पुरातत्व विभाग, मंदिर आणि मूर्ती संवर्धन विषयातील तज्ज्ञ यांचं मत विचारात घेऊन वारकरी संप्रदायाच्या भावना या बाबींची सांगड घालून उपाययोजना कराव्यात. यासाठी पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मूर्तीची प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांबाबतचा अभ्यासपूर्ण अहवाल 5 मे पर्यंत सादर करावा अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे लक्षावधी भक्तांचं आवडतं श्रद्धास्थान आहे. त्या ठिकाणी असलेल्या रुक्मिणी मातेच्या मूर्तीला त्यांच्या पायावरचा वज्रलेप निघाल्याची बातमी वाचली. राज्य सरकारने याच्यासाठी DPR मंदिर समितीने दिलेला आहे, त्याला मान्यता दिलेली असून त्यासाठी निधीची तरतूद देखील या अर्थसंकल्पात केलेली आहे. अशा वेळेला त्याच्या DPR मध्ये असणाऱ्या तरतुदी आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला जी काही झीज झाली आहे त्या दोन्हीच्या मध्ये कशा प्रकारे आपल्याला संवर्धन करता येईल, त्याची अंमलबजावणी DPRची कशी करता येईल आणि त्यानुसार काय सुधारणा भाविकांच्या श्रद्धेला कुठली बाधा न पोचता अंमलात आणता येण्यात येतील याच्याबद्दल आज मी बैठक आयोजित केली होती. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. यापुढील बातमी मानवत येथून. मानवत शहरातील विविध भागांमधून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंती निमित्तानं भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. तसंच अनेक ठिकाणी शीतपेय, नाश्ता आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळेस करण्यात आलं. पाहुयात बातमी जळगाव येथून. जळगाव इथल्या शिरपूर तालुक्यातील होळनाथ इथं भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 2621वा जन्म कल्याणक महोत्सव 14 एप्रिलला साजरा करण्यात आला, ज्यामध्ये जैन बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. जळगाव येथील होळनाथे इथं महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. समाजातील युवा वर्गानं मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून ही रॅली काढण्यात आली. होळनाथे गावातील प्रमुख रस्त्यावरून शांततेचा संदेश देत ही मिरवणूक निघाली. त्यानंतर भगवान महावीरांची प्रतिमा सजवलेल्या ट्रॅक्टरवर ठेवून विशेष मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येनं आबालवृद्ध आणि तरुण सहभागी झाले होते. सामाजिक कार्यकर्त्यांकडून शीतपेय आणि पाणी वाटप करण्यात आलं. त्यानंतर स्थानक भवनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मनोगते, स्तवन, भजन आणि नाटिका सुद्धा सादर करण्यात आल्या. यावेळेस भगवान महावीरांचा पाळणा सुद्धा गाण्यात आला. यावेळेस मोठ्या संख्येने इथं जैन बांधव उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी गणेश कोचर, शिरपूर, जळगाव. पाहुयात बातमी गोंदिया येथून. गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील पानगाव येथील 14 वर्षीय बालकाचा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमितच्या या मृत्यूनं संपूर्ण परिवारावर शोककळा पसरली आहे. या घटनेचा पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहेत. अमित राजन हटिले हा मुलगा गावाजवळील कालव्यात अंघोळ करायला गेला होता, मात्र घरी परत आलाच नाही. म्हणून त्याच्या घरच्या लोकांनी शोधाशोध सुरू केली, मात्र त्याचा थांगपत्ता लागला नाही. अखेर कालव्यात बुडाला असल्याची माहिती मिळाली असता कालव्यात शोध घेतला, मात्र पाणी जास्त असल्यानं मृतदेह मिळाला नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागानं धरणाचं पाणी बंद करत आपत्ती व्यवस्थापनच्या टीमनं पुन्हा
बचाव कार्य सुरू केलं आणि शुक्रवारी सकाळी या मुलाचा मृतदेह आढळला. अमितच्या मृत्यूने त्याच्या परिवारावर शोककळा पसरली आहे. याचा पुढील तपास सालेकसा पोलीस करीत आहेत. साधना न्यूज मराठीसाठी राधाकिशन छोटे, गोंदिया. यापुढील बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी आघाडीचे तालुका अध्यक्ष गजानन मुंडे यांच्यातर्फे हनुमान जयंतीच्या निमित्तानं बोधडी जिल्हा परिषद गटातील सर्व तमाम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे कोणतेही सण साजरे होत नव्हते. आता सरकारने सगळे निर्बंध हटवल्यामुळे सर्व सण साजरे होत आहेत आणि बोधडी गटाच्या सर्व जनतेला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आता घ्या मनमुराद आनंद, तोही आपल्या बजेटमध्ये. कारण आम्ही सुरू केलं आहे मराठवाड्यात पहिल्यांदाच वॉटर पार्क, बोटिंग आणि किड्स प्ले गेम्स. पर्यटनाचा आनंद अधिकाधिक साजरा करण्यासाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजेच द तलाव रिसोर्ट, नांदेड भोकर रोड, आमदरी, तालुका भोकर, जिल्हा नांदेड. संपर्कासाठी 7575947777 या क्रमांकावर अवश्य संपर्क साधा. नमस्कार, साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी शीतल शिरसाट आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया महाराष्ट्रातल्या ठळक घडामोडी. पुढील बातमी पाहूया जिंतूरहून. रिपब्लिकन सेना शाखा जिंतूरच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त शहरातील वरुड नृसिंह चौक ते नगर परिषद पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. जिंतूर शहरातील वरुड नृसिंह चौक ते भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नगर परिषदेपर्यंत जयंतीनिमित्त ही मिरवणूक काढण्यात आली. यासाठी प्रमुख पाहुणे तहसीलदार जिंतूर सखारामजी माडवगडे, नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड, तलाठी संघटनेचे अध्यक्ष नितीन बुड्डे, ॲडव्होकेट सुनील शिवाजीराव बुधवंत, बाळासाहेब काजळे, साधना न्यूजचे पत्रकार सचिन रायपत्रीवार, रामप्रसाद कंठाळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. साधना न्यूज मराठीसाठी सचिन रायपत्रीवार, जिंतूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान तर दिलेच, पण त्याचबरोबर त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाला राजकीय व आर्थिक स्थैर्य मिळाले, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान, राज्यघटना दिली हे आपण जाणतोच, पण ते त्या पलीकडचे एक अर्थशास्त्रज्ञ होते, थोर अभ्यासकही होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाला राजकीय आर्थिक स्थैर्य मिळालं. पाण्यापासून वीज निर्मिती करण्याची संकल्पना प्रत्यक्षात रुजवण्यात देखील त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान होतं, असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी केलंय. सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या पुढील बातमी पाहूया पुण्याहून. गेल्या 2 वर्षांपासून देशात कोरोना सदृश्य परिस्थितीनंतर आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिउत्साहात साजरी होत आहे. पिंपरी चिंचवड शहरात सकाळपासूनच भीमसैनिकांची अल्लोट गर्दी उसळली होती. पिंपरी चिंचवड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अतिउत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच शहरातील वाकड इथं भव्य 2 व्हीलर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. भीमसैनिकांची अलोट गर्दी इथं उसळली होती. काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून पाणी, रस, अल्पोपहाराची व्यवस्था ठेवण्यात आली होती. विविध प्रकारचे कार्यक्रम इथे दिवसभरात साजरे करण्यात आले. सायंकाळी भव्य दिव्य अशा डीजेच्या तालावर तरुणाई थिरकताना दिसली. वाकड पोलीस स्टेशनचे PR डॉक्टर विवेक मुगळीकर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढण्यात आली. साधना न्यूज मराठीसाठी रावसाहेब डोंगरे, पुणे. या पुढील बातमी येते औरंगाबादहून. गेल्या 2 वर्षांपासून देशात कोरोनाने थैमान घातले होते. आता राज्याने निर्बंध शिथिल केलेत. आता गेल्या 2 वर्षांनी राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांमध्ये कुठलेही सण उत्सव हे साजरे होत नव्हते, मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरे केले जात आहेत. 14 एप्रिलला आलेली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीही मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली.
भीमसैनिक यांनी ठिकठिकाणी रॅली काढून घोषणा देत ही मिरवणूक काढली होती. क्रांती चौक इथपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. औरंगाबाद क्रांती चौक या भागामध्ये जल्लोषाचं वातावरण दिसत होतं. शांततेमध्ये इथे मिरवणूक काढून औरंगाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला. साधना न्यूज मराठीसाठी लक्ष्मण कांबळे, औरंगाबाद. या पुढील बातमी आहे गडचिरोलीहून. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 131व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अंगीकारा, असे आमदार कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन. ओबीसी संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. देसाईगंज येथील दीक्षाभूमी इथं प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी आमदार कृष्णा गजबे, प्राध्यापक डॉक्टर देवेश कांबळे, इंजिनियर विजय मेश्राम, प्राध्यापक दामोदर सिंगाडे, धनपाल मिसार, जीवन बागडे, युनुस शेख, जीवन बागडे, प्रकाश सांगोळे, मारुतराव जांभूळकर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी आमदार गजबे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जीवनात अंगीकारून समाजाची प्रगती करण्याचं ध्येय बाळगा, असं प्रतिपादन केलं. या प्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सर्व सदस्यांनी प्रयत्न केले. साधना न्यूज मराठीसाठी राजरतन मेश्राम, गडचिरोली. या पुढील बातमीपत्र पुन्हा एकदा पुण्याहून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिराला उपस्थिती म्हणून शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश हे उपस्थित होते. यांच्या हस्ते रक्तदात्यांस प्रमाणपत्र देण्यात आलं. या प्रसंगी शहराचे अध्यक्ष देवेंद्र तायडे तसंच उपाध्यक्ष धनंजय कांबळे, ज्येष्ठ उपाध्यक्ष कचुदादा ओव्हाळ, संघटक बाबूराव फुलमाळी, संपर्क प्रमुख माजी नगरसेवक अंकुश कानाडे, युवक सचिव राहुल बनसोडे, राहुल इंगळे, आकाश डोंगरे, रमेश गायकवाड हे उपस्थित होते. या पुढील बातम्यांचा आढावा घेऊयात लवकरच, मात्र त्याआधी घेऊयात एक छोटीशी विश्रांती. टाटा स्कायवरील 1168 क्रमांकावर असणाऱ्या आणि हॅथवेसह इतर सर्व प्लॅटफॉर्मवर दिसणाऱ्या साधना वाहिनीवर लवकरच घेऊन येत आहोत एक विशेष कार्यक्रम. कसं काय सरपंच, बरं आहे का? या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमच्या जिल्हा तसंच तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधा. तसंच थेट साधना वाहिनीशी सुद्धा आपण संपर्क साधू शकता. संपर्कासाठी स्वप्नील कुमार दुधारे, स्टेट हेड महाराष्ट्र, दूरध्वनी क्रमांक 9322991919. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा साधना न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. पंढरपुराहून बातमी आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्त महाड ते कासेगाव पायी चालत मशाल आणण्यात आली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अल्ताफ शेख, कासेगावचे पोलीस पाटील दौलत जाधव, विकी जाधव, विनोद जाधव, भैया जाधव, चंद्रकांत तावरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कासेगाव ग्रामपंचायत तसंच कासेगाव ग्रामस्थांच्या वतीनं इथं मिरवणूक काढण्यात आली. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. या पुढील बातमी कळमनुरी येथून. कळमनुरी शहरासह तालुक्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल, ताशे, फटाके तसेच जय भीमच्या घोषणेने तालुका दणाणून गेला होता. कोरोनाच्या संसर्गामुळे गेली 2 वर्षे कुठलाही सण उत्सव हा साधेपणानं केला जात होता. मात्र यावेळेस कोरोना संसर्ग नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात इथं जयंती आणि उत्सव साजरे होत आहेत. शहरासह तालुक्यात सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. शहरातील मुख्य मार्गावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. बौद्ध उपासक, उपासिका आणि अनुयायी हे इथं मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. साधना न्यूज मराठीसाठी ज्ञानेश्वर पोले, कळमनुरी, हिंगोली. या पुढील बातमी अहमदनगरहून.
अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरी. अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील गावागावात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरासह तालुक्यात आणि बालमटाकळी, बोधेगाव, हातगाव परिसरातील भीमसैनिकांसह ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच तुषारभाऊ वैद्य, शिवरंग उद्योग समूहाचे मयूर वैद्य, सेवा संस्थेचे चेअरमन हरिश्चंद्र घाडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, सेवा संस्थेचे संचालक रोहिदासजी भोगले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. बालमटाकळीसह परिसरामध्ये जल्लोषाच्या वातावरणात सवाद्य मिरवणुकीत बौद्ध उपासक उपासिका यांनी सहभाग नोंदवला. बालमटाकळी या गावामध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दोन्ही विभागातील समाजाने एकत्रित येऊन साजरी केली. कारण 2 ते 3 वर्षापासून महामारीमुळे, करोनामुळे ही जयंती साजरी झाली नाही, समाज एकत्रित आला नाही. तर ह्यावेळेस तन मन धनाने सर्व समाज एकत्रित आला आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटाने साजरी केली. साधना न्यूज मराठीसाठी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव. पुढील बातमी परभणीहून. परभणी जिल्ह्यातील मानवत येथील समस्त जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर यांची जयंती 14 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. पुण्याळकर, शुभम काकडे तसेच इतर पदाधिकारी आणि महिला सुद्धा उपस्थित होत्या. साधना न्यूज मराठीसाठी नवनाथ खिलारे, पंढरपूर. गणपती विसर्जन मिरवणूक मार्गाने निघाली. श्री 1008 शांतीनाथ दिगंबर जैन मंदिरमध्ये मिरवणुकीचं समापन करण्यात आलं. या मिरवणुकीमध्ये महिला पुरुषांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. साधना न्यूज मराठीसाठी विलास बारहाते, मानवत, परभणी. भीमराया घे तुझ्याया लेकरांची वंदना. भीमराया घे तुझ्याया लेकरांची वंदना. आज घे ओथंबलेल्या, आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना. भीमराया घे तुझ्याया लेकरांची वंदना. भीमराया घे तुझ्याया लेकरांची वंदना. या भराऱ्या आमुच्या ही पाखरांची वंदना. भीमराया
वंदना भीमराया हे तुझाया लेकराची वंदना कालचे सारे मुके आज बोलू लागले कालचे सारे मुके आज बोलू लागले अन तुझ्या सत्यासवे शब्द तोलू लागले घे वसंता घे मनांच्या घे वसंता घे मनांच्या मोहरांची वंदना भीमराया हे तुझाया लेकराची वंदना भीमराया हे तुझाया लेकराची वंदना धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती धम्मचक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती हा तुझा झेंडा आम्ही हा तुझा झेंडा आम्ही घेतलेला सोबती ऐक येणाऱ्या युगांच्या ऐक येणाऱ्या युगांच्या आदरांची वंदना भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना आज घे ओठं भलेल्या आज घे ओठं भलेल्या अंतरांची वंदना भीमराया हे तुझाया लेकराची वंदना भीमराया हे तुझाया लेकराची वंदना भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना महाराष्ट्रभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महावीर जयंती उत्साहात साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राजकीय आणि आर्थिक स्थैर्य दिलं. खासदार शरद पवार यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुंबईत वक्तव्य. वाशिम जिल्ह्यात तापमान 42°C वर. उन्हाच्या कडाक्यामुळे टरबूजाची मागणी वाढली. जिंतूरमध्ये भीषण अपघात. एसटी चालकाने 8 मोटरसायकल आणि 2 चारचाकी वाहन उडवले. याचबरोबर साधना न्यूजचे मराठी बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा साधना.